स्टार माधवी कुंभार आणि अथर्व जगताप यांच्यामध्ये वाद चालू झाला। कारण काय होतं तर कारला कट मारला। पण हा वाद इथंच नाही थांबला, तर ते सोशल मीडियावर पण एकमेकांना पोस्ट करून, कमेंट्स करून, लाईक्स करून, काहीही कारणांनी ते एकमेकांना नीच दाखवलं। तर हा वाद इतका वाढत गेला की 15 ऑगस्टच्या पहाटे असं काही घडलं जे घडायला नको होतं। डेक्कन जिम परिसरातील फ्लाइंग जिप्सी या कॅफेमध्ये पहाटेपर्यंत अथर्व जगताप पार्टी करत होता। मग ते पहाटे अचानक काही लोक पोहोचले। ते त्याच्यासोबत वादविवाद करू लागले आणि त्याला धमकी देऊ लागले। अचानक त्यांनी त्याच्यावर हल्ला केला। त्याने आपला जीव वाचवण्यासाठी कॅफेच्या आत पळाला, पण त्याचा काही उपयोग नव्हता, कारण ते त्याच्या मागे कॅफेच्या आत पण पळाले आणि त्याच्यावर वार करू लागले। अथर्व जगतापच्या पाठीवर, मानेवर कोयत्याने वार केले गेले। याच्यामध्ये तो खूप सिरियस झालाय आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय। तर वार करणारे होते माधवी कुंभार, स्नेहल सोनके आणि शिवानंद तलवार। हे सर्व तेच रील स्टार्स आहेत ज्यांच्यासोबत त्याचा आधी वाद झाला होता। तर प्रश्न हा आहे की अथर्व जगताप असेल किंवा माधवी कुंभार आहेत, हे जे तरुण आहेत ते आजकाल सोशल मीडियावर थोडीही प्रसिद्धी मिळाली तर एकमेकांचा जीव घ्यायला जातात। थोडासा वादविवाद झाला म्हणून तुम्हाला हा हक्क मिळत नाही की तुम्ही एकाचा जीव घ्याल। माधवी कुंभार बद्दल बोललं तर अंगावर किलोभर सोनं घातलं, बाईकवर स्टंट केले, छपरी कपडे घातले म्हणून तुम्हाला थोडीशी प्रसिद्धी मिळाली। त्यातून तुम्ही जर दुसऱ्याचा जीव घेत असाल तर तुमची प्रसिद्धी काहीही कामाची नाही। अथर्व जगताप सध्या हॉस्पिटलमध्ये आहे। पोलिसांनी त्याचा जबाब पण घेतलाय आणि पुढील कारवाई चालूच आहे। पण प्रश्न हा उठतो की हे सर्व जे रील स्टार्स आहेत यांच्यावर प्रसिद्धी यांच्या डोक्यावर इतकी चढली आहे की यांना एकमेकांचा जीव घेणं म्हणजे पण काहीच वाटत नाही। हा वाद काही इतका मोठा होता का की एकाचा जीव घ्यावा लागला? ते बोलून पण हे सर्व विषय सोडवू शकले असते। पण आजकालच्या तरुणांचं डोकं खराब झालंय असं म्हणायला पण काही चुकीचं नाही। माधवी कुंभार आणि तिच्या सोबत ज्यांनी हा गुन्हा केला त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि लवकरच पुढील कारवाई करून काय आहे ते सर्व आपल्या समोर येईलच। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।